तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. आता सकाळचे वाजलेत किती तर 5:45 आणि ॲज ऑलवेज आपण आहोत लेट. का तर भाई 3 वाजता उठायचं होतं, 4 वाजता निघायचं होतं. कुठं चाललोय? तर आपण चाललोय आपल्या फॅमिली ट्रिपला, आपल्या फॅमिलीसोबत ट्रिपला चाललोय. काय काय कव्हर करणार आहोत? तर आता सध्या प्लॅन असा आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जायचं आहे, तिकडनं गोवाला जायचं आहे, तिकडनं मग मालवणला जायचं आहे आणि मग रिटर्न यायचं आहे. सो दिस इज अ गोवा ट्रिप. पण आता बॉईजवाली नाही, आता फॅमिलीवाली आहे. कोण कोण चाललं? आई, वडील, मी, माझी बहीण, माझे भाऊजी आणि माझी 4 वर्षाची भाची आहे. आम्ही चाललोय ट्रिपला. यार नेहमीसारखं लेट झालेलं आहे, आता काय करणार. गाडी कुठली घेऊन चाललोय? तर XL6 घेऊन चाललोय. तर सामान सगळं रेडी आहे, सामान माझ्या समोर आहे. बाहेर तुम्हाला भेटवतो मी एकेकाची. रूट काय असणार आहे तर आपण इकडनं NH48नी कोल्हापूर, तिकडनं मग गोवाला. मॅपवरती सगळं भेटतं यार. आता मेन इश्यू आहे CNG कशी भेटेल. CNGचं सगळीकडे लफडा चालू आहे, तर CNGचा एक मोठा कन्सर्न राहणार आहे माझा. बघू, भेटायला तर पाहिजे. आपण आपल्या कोकणवाल्या रूटनी जात असतो ना, रत्नागिरी वगैरे तिकडनं, तर CNGचा काही एवढा इश्यू नव्हता. तर जाऊया, खूप खुश आहोत. फक्त एवढंच आहे की लेट झालं आहे आणि अच्छा खासा 2 तासाचा डिले आहे. तर बघू आता. खूप लोक आली का होतच रे थोडं इकडे तिकडे, सो ॲडजस्ट करू. आणि काय आपल्याला कुठं काही आहे, आपण सगळे फॅमिली मेंबर्स आहे, कुठं काय मीटिंग अटेंड करायला जायचं आहे. तर जाऊया, फटाफट निघूया. किलोमीटर्स काय आहेत काय नाही ते मला काही माहीत नाही. आपण खाली जाऊन गाडीचं ट्रिप मीटर रिसेट करू, पहिला गाडीमध्ये लगेज लोड करू आणि आपण निघून जाऊ भाई, आपली ट्रिप चालू करू. तर माझी बॅग, टॉवेल मी माझ्यासोबत कॅरी करतो आणि हे सगळं छोटं मोठं आपलं ड्रोन. रूमला इग्नोर करा, रूम थोडा मेसी आहे. ठीक आहे, बाहेर जाऊया. बाहेर सामान, इथं पप्पा आहेत, पप्पा पण येतात. ही एक बॅग, ती एक बॅग, ती एक बॅग, ही एक मम्मी, ही एक बहीण, ही एक भाऊजी आणि एक भाची. कुठे गेली? एक भाची कुठं आहे? सिरी हे बघ व्हिडिओ मध्ये, तू येत नाही. चलो, ओय झोपू नको. हरी झोपली. प्रीती झोपले. नाटकी आहे, नाटक लय करते. हा, नाटक लय करते. हसते, हालते देवा. एक नंबरची नाटकी आहे. ए बड्डे कुणाच आहे? नाही येत. चला, ही लय टाइमपास करत असेल. आपण फटाफट जाऊया, गाडीत सामान लोड करूया. तर गाडीत सामान टाकलंय आपण. हे बघा, सामानासकट माणसं पण लोटल्यात. तर डिक्की लावूया. तर आलो आपण गाडीत. गाडीचं ट्रिप A रिसेट करूया. तर बघा, ट्रिप A 1475 रिसेट करूया. रिसेट झालाय. आता जेवढं काय आपण फिरू ते सगळं ट्रिप A वरनं समजेल. तर निघालोय आपण. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा. तर CNG आपलं भरून झालंय आणि आता मला फोनचं एक मायनस पॉईंट समजलंय की 60 FPS 1080p 60 FPS वरती बाबाचा. अरे बाबा, या ऑनलाईन काय असते आम्हाला, सॉरी मी पण येलो आलं ते. हां, तर 1080p 60 FPS केलं ना की 0.5 वर येत नाही आहे पिक्सल, 1 वरतीच जातो आहे डायरेक्ट. CNG भरला आम्ही. 577 रुपयाचं CNG आला आहे. आता इकडनं आपली गाडी खेड शिवापुरी टोल नाक्यापर्यंत जाईल आणि तिकडनं CNG भरू आणि मग नाश्ता वगैरे पण तिथंच करू. मिसिंग लिंकनी जायचं होतं रात्रीच्या टायमिंगमध्ये, म्हणून सकाळ लवकर निघणार होतो. पण रात्र बघताच आहे किती मस्त आहे. तर ते लाईटिंगवाला व्ह्यू तर जाणार आहे. आता आपण लास्ट टाइम गेलो होतो एरियल व्ह्यू बघायला. आता आपण स्वतः मिसिंग लिंकवरनं जाणार आहोत, मिसिंग लिंक कवर करणार आहोत. बघूया काय एक्सपिरियन्स आहे ते सांगू आम्ही तुम्हाला. तर पुणे एक्सप्रेसवे आपण कनेक्ट केला आहे. गाडी CNG नव्हती म्हणून पळसप्यावरनं आलो, नाही तर आपण घरातनं निघल्या खांदा कॉलनीवरनं पण कळंबोलीवरनं पण आपण हायवे जॉईन करू शकलो असतो. फक्त CNG नव्हती म्हणून इकडे यावं लागलं. आता इकडनं 122 किलोमीटर दाखवतं आहे. खेड शिवापुरी टोल, तर म्हणजे तिकडे CNG पंप आहे ना शिवापूरचं, त्या CNG पंपचं लोकेशन लावलं आहे मी. 122 किलोमीटर, 1 तास 55 मिनटं, 8:31चा अरायवल दाखवतं आहे. तर खालापूर टोल नाका क्रॉस केला आहे आणि आम्ही आता घाट सेक्शन चालू झाला आहे. वारंवार इकडे बोर्ड येत आहेत, लोणावळा लेफ्ट, पुणे मिसिंग लिंक. आता बघा, हा इथं जो कट आहे ना, लेफ्टने गेले ना तर तुम्ही मिसिंग लिंक मिस करणार. आणि हा जो आपण रूटनी चाललोय, हा समोर बघा तिकडं मिसिंग लिंकला कनेक्ट करतो बरोबर. तर खूप लोक असे म्हणजे त्या साईडला राहतात, तर ते जुन्या रोडनीच निघून जातात. मिसिंग लिंकसाठी तुम्हाला राईट साईडला राहावं लागेल. आणि वारंवार तिथे डायरेक्शन येते, बोर्ड्स येत आहेत डायरेक्शनचे, तर त्याच्याकडे पण लक्ष द्या. आता जाऊया मस्त. तुम्ही मिसिंग लिंकचे थोडे शॉर्ट एन्जॉय करा.
हाच तो फ्लायओव्हर. आम्ही तिकडनं वरनं कुठनं तरी व्ह्यू घेतला होता. आणि बघा यार, आणि वरती ढगं बघा, काय एक नंबर वाटत. खरंच खूप भारी. आता इकडे स्पीड लिमिट वगैरे असंच काय बोर्ड आलेलं नाही आहे. जर आलं तर बघतो 80ची तर दिसते, पण 80वर कोण चालत नाही आहे. ते सगळे नाही, कारसाठी 100 आहे आणि हेवी व्हेकलसाठी 80 आहे. टनलमध्ये ऑब्व्हियसली थोडी कमी होते. 80 टनलमध्ये 80 आणि नॉर्मल आपल्या रोडवर 100नी चालू शकतो. नॉर्मल जो आपला पुणे हायवेचा हिसाब आहे तोच आहे. मिसिंग लिंक चालू झाल्यावरती पहिला जो टनल लागतो तो छोटा आहे, तो आय गेस काहीतरी 1.5-2 किलोमीटरचाच असेल. त्याच्यानंतर मग फ्लायओव्हर येतो आणि मग जो टनल येतो हा आहे सगळ्यात मोठा. हाच आहे तो 8 का 9 किलोमीटरचा जो टनल आहे तो हाच आहे. आणि भाई अमेझिंग आहे. मी लास्ट टू लास्ट एवढा मोठा टनल समृद्धी महामार्गावर बघितला आहे. आणि त्याच्यानंतर हा वाईब दोघांची सेम आहे, तोही असाच आहे. हाही एक नंबर आहे. आता बघा इथे एक्झिट आलं ना 7 किलोमीटर, यार ब्लड झालं. 7 किलोमीटरवरती एक्झिट आहे टनलची. भाई मजा एक नंबर येते. आणि खरंच यार इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप भारी होत चाललं आहे दिवसेंदिवस. एक नंबर. रस्ता मेन म्हणजे रस्त्यावरती बंप नाही आहे, रस्ता खूप स्मूथ आहे. समृद्धी महामार्गावर मी बोलेन थोडे बंप आहेत, पण हा रस्ता खूप स्मूथ आहे. तर एक्सप्रेसवे सोडलाय म्हणजे संपलाय. आणि आता आपण आहोत NH48वर. आता बघूया कुठेतरी चहा प्यायला थांबूया, कारण की पप्पांना लागले चायची तलब. मी त्यांना म्हटलं थोडं पुश करूया, नाही त्यांना चहा प्यायचे. बघूया काहीतरी कुठं काय भेटतंय का. तर खेड शिवापूरला पोहोचलोय. CNG पंपात CNG भरला. इथे पण ऑलमोस्ट 550 रुपयाचा CNG आलाय. आता इकडनं थोडंच एक 5 किलोमीटर पुढे हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव नाही माहीत. लास्ट टाइम महाबळेश्वरला जाताना आम्ही पोरं जातो तेव्हा थांबलो होतो. तिकडे ब्रेकफास्ट चांगला भेटता, म्हणून आता तिकडे चाललो आहे आपण. तर समोर आहे NH48 आणि ही आहे आपली गाडी. आणि लास्ट टाइम सारखं सह्याद्री वडेवालेला थांबलो आहे. ऑलमोस्ट 140 किलोमीटर आपण चाललो आहे. CNG फुल केलं आहे. परत आता बघू कुठंतरी कोल्हापूरच्या जवळपास किंवा कराडच्या इथे फुल करू. परत जाऊया, नाश्ता करूया. ड्रोन उडवायचा विचार होता, पण काय असं काय हाय नाही खास एवढा हायवे सोडला तर. तर पोटोबा झालाय फुल, नाश्ता पाणी केलाय मस्तपणे आणि निघलोय आता इकडनं. पुढच्या CNG पंपाचा डिस्टन्स लावलाय 184. हे ऑलमोस्ट कोल्हापूरच्या इथपर्यंतचा डिस्टन्स आहे. कोल्हापूर महालक्ष्मी टेम्पल आपलं काहीतरी 206 का 210 किलोमीटर राहिलं आहे. आणि किलोमीटर चेक 140 किलोमीटर डन. जाऊया मस्त. वातावरण एक नंबर आहे, ऊन नाही आहे. पुढं अजून वातावरण मला बनताना दिसतोय. आय गेस पाऊस भेटला तर भेटू शकतो, पण आता हायवे टू हायवे राईड आहे, काही एवढं लफडा नाही आहे. सिरी काय घेतलं तू? काय घेतलं तुला? कोणी घेतले? कोणी घेतला? परीचे बाबा. कोण नाव काय? आई शपथ, मस्त रे. आपण खंबाटकी घाट चढतोय आता. पण भाई ग्रीनरी, पाऊस खूप पडला इकडे, कारण की अशी कंडिशन नसते ह्या टायमिंगला इथे. पावसामुळे खूप भारी ग्रीनरी आहे. आणि आता हा पण घाट आय गेस काही दिवसातच आहे, कारण की नंतरला त्या बाहेरनं बायपासचा रस्ता काम चालू आहे. तो एकदा झाला की मग हा पण रस्ता एक बंद होऊन जाईल एका प्रकारे. मोठ्या गाड्याच आय गेस इकडनं जातील. मग काय मोठ्या गाड्या जातात का नाही ते पण माहीत नाही, पण हां पर्यायी मार्गाचं काम चालू आहे आता. तोच मग नंतरला ऑपरेशन राहील. हा मग घाट नंतर बंद होईल. तर सातारा क्रॉस केलाय आणि वातावरण एक नंबर आहे. ढग फुल ऑन, म्हणजे वातावरण एकदम बनवून ठेवलं आहे. ऊन नाही आहे बिलकुल, तर मजा येते. थोडा अजून पाऊस बीस पडला असता ना अजून मजा आली असती. रस्ता चांगला आहे. आता आय थिंक डायव्हर्जनवाले रस्ते चालू होतील, कारण की या रस्त्याचं काम चालू आहे. बट ठीक आहे, पॅचेस मध्ये खूप चांगले आहेत. कॉन्क्रीट पूर्ण होतो आहे. तर सातारा सोडल्यापासून आहे ना हे असेच डायव्हर्जनवाले रोड आहेत. प्रॉपर जे हायवे होते ना त्याचे फक्त आता पॅचेस भेटत आहेत, नाहीतर पूर्ण वर्क इन प्रोग्रेस आहे. पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडचं. सो गाडीची स्पीड, म्हणजे आपण जी स्पीड मेंटेन करतो ना ती स्पीड सारखी तुटते. आणि हे मी बरंच आता आय गेस 1-1.5 वर्ष झालं मी हे काम बघतोय. लास्ट टाइम पण आलो होतो, जेवढ्या वेळा पण आलो तेव्हापासून हे काम चालूच आहे.
मी बँगलोरला गेलो होतो स्कूटीवरती, तेव्हापासून हे चालूच आहे, असंच आहे. आणि सो एक जो रिदम आहे ना तो तुटतोय, बाकी नजारे एक नंबर आहे. आता ऊन वगैरे यायला लागला हलका हलका. आणि टेम्पल काहीतरी 43 किलोमीटर बाकी आहे. तर कोल्हापुरात आमचं आगमन झालं आहे. आलो आहे आम्ही आता कोल्हापुरात. आता चाललो आहे मंदिराकडे. एक पुढून पण रस्ता होतो, पण त्याच्या अगोदरचाच कट आम्ही घेतला आहे, कारण की तो पुढून पण तेवढा टाईम दाखवत होता आणि इथून सुद्धा तेवढाच टाईम दाखवतो आहे. सो खूप रस्ते आहेत. एक मंदिरापर्यंत जायला खूप रस्ते आहेत. कोल्हापूरच्या आधीपासूनच हायवेपासून 3-4 रस्ते आहेत. तर पोहोचलो आहे आपण मंदिराच्या परिसरात. मंदिर इकडे राईटला आहे. गाडी आपण इथं पार्क करतोय आणि जाऊया आता दर्शन करायला. तर दर्शन झालेत आपले. पप्पा पुढे आहेत आणि बाकीचे लोक पाठी आहेत तिकडे. आम्ही चाललो आहे गाडीच्याकडे. खूप चांगले दर्शन झाले. थोडा वेळ लागला, गर्दी आहे, 1-1.5 तास लागला आम्हाला, पण दर्शन खूप चांगले झाले. तर गाडी आम्ही इथं पार्क केली आणि आलो आहे रंकाळा लेक बघायला, कारण की पप्पा मम्मीने बघितलीच नव्हती. पाणी पूर्ण असतं, आता पाणी कमी झालं आहे. आता पावसाळा चालू झालं की होईल पूर्ण भरले पाणी. मस्त वाटतं. खूप मोठी आहे बाई, खूप मोठी आहे. तर रंकाळापासून बाहेर आलो आहे, मेन हायवेला आलो आहे आणि इथं हॉटेल कोल्हापुरी तडकाला थांबलो आहे. जेवून घेऊया. वाजलेत 4:30 वाजायला आले, जेवलो नाही अजून. हा आता आपला मेन रोड आहे, आपला बँगलोर हायवे, मुंबई बँगलोर हायवे. जाऊया, बघूया इथं काय जेवायला आणि जेवूया मस्त. तर जेवण झालं आहे आपलं आणि लगेच पुढे येऊन CNG घेतली गाडीत. आता अजून आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे, कॅलिंगुटला आहे हॉटेल. आणि 185 किलोमीटर्स 4 hours 19 minutes 9:53पर्यंत पोहोचू असं मॅप सांगतं आहे. पण थोडं पुश करावं लागणार आहे आपल्याला, कारण की आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. तर आत्ता सध्या आपण कर्नाटकामध्ये, आपली महाराष्ट्र बॉर्डर सोडली आहे, कर्नाटकामध्ये एंटर झालो आहे. कोगनोलीचा टोल प्लाझा पण गेला आहे. आता आपण परत महाराष्ट्रामध्ये एंटर होऊ. जेव्हा आपण आंबोली घाटाच्या तरफ जाऊ त्याच्या अगोदर आपण परत महाराष्ट्रामध्ये एंटर होऊ आणि मग गोव्यामध्ये एंटर होऊ. तर वायपर चालू झालेत
म्हणजे पाऊस पडतोय बाहेर. आता बाहेर तुम्हाला रस्ता ओळा दिसत असेल. मस्त आहे, याची नाईट क्वालिटी पण चांगली आहे प्रीती या फोनची. फोन चांगला आहे, हां नाईट क्वालिटी चांगली आहे. बट किती काय झालं तरी माझं तरी पर्सनल मत आहे की आयफोनच्या पेक्षा कमीच. आता माझा आयफोन आहे तो पण सेम बजेटचा आहे, ह्याच्याच एवढ्या बजेटचा आहे या फोनच्या. पण नाही बाई, कॅमेरा क्वालिटीमध्ये जरूर डिफरन्स आहे. पण पाऊस पडतोय आता, मजा येते. आता जरा भारी वाटतंय यार. मी गाडी घेऊन बाहेर निघलो की पाऊसच पडत नाही. आता पण पडतोय तो काय म्हणजे दिसत पण नाही नीट. वायपर लगेच साफ करतोय, एवढंसाच पाऊस आहे. पण ठीक आहे, चालून घेऊ. मन मोठा आहे ना माझा. आणि टाईम बघून घ्या किती वाजलेत. वाजलेत किती रे यार, वाजलेत 8:45. आणि आम्ही आता आहोत सावंतवाडीमध्ये, ह्या पेट्रोल पंपामध्ये आहोत जिथं गॅस पण भेटतं आहे. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सावंतवाडी खूप भारी आहे यार. म्हणजे आता आउटरने आम्ही पास होतो आहे, पण मला खूप भारी वाटली सावंतवाडी बघायला. एक नंबर आहे. ते लेक वगैरे कोण कोण सावंतवाडीमधनं बिलॉंग करतं नक्की कमेंट करा. ॲक्च्युली वळणं खूप आहेत ना, येत होतो, पाऊस पण होता, तर आमच्या परीला बिचारीला सहन नाही झालं थोडं, तर त्यांनी दाखवलं आम्हाला तिला काय सहन नाही झालं ते. हां, मग ते दाखवलं तर मग ते थोडंसं त्रासदायी झालं. मग तिला पुसली, तिच्या आशीला पुसली आणि आम्ही पोचलो इथपर्यंत. आता काय नाही, 50 किलोमीटर राहिलं आहे आपल्या हॉटेलचा डिस्टन्स. हॉटेल मी बुक केलं आहे, जेव्हा जेवायला बसलो होतो तेव्हाच बुक केलं आहे. जाऊया मस्त फटाफट, कारण की आता सगळे एक एक थकायला लागलेत. आता आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केले आणि ही आय गेस गोवाची बॉर्डर आहे. आपण एंटर करतोय आणि NH-66 आपण जॉईन केलं आहे. चेकिंग तर नाही झाली आहे कायच. आम्ही गोवामध्ये एंटर केलं आहे ऑफिशियली. आणि फायनली वाजलेत किती तर 9 वाजलेत आणि अजून पण 30 ते 35 किलोमीटर हॉटेल आहे. म्हणजे जे आता आपण इंस्टाग्रामवरती वगैरे बघितलं होतं, पेपर्स वगैरे चेक केलं, असंच आता काही चेक नाही झालं आमचं. पण जे आता जे नियोजन आहे, ज्या प्रकारे त्या लोकांनी आता बॅरिगेटिंग वगैरे केली आहे, ते प्रॉपर असं ते चेकिंगच्या हिशोबानेच केलेलं आहे. पहिला असं नव्हतं बिलकुल. पहिला ते प्लास्टिकचे वाले ते बॅरिगेटिंग असायचे. आता प्रॉपर एक ट्रकसाठी लेन आणि 4 व्हीलरसाठी लेन एक प्रॉपर त्यांनी आयोजन केलेलं आहे. सो माईट बी होत पण असेल. आत्ता झाली नाही ती वेगळी गोष्ट आहे, पाऊस पण पडतोय म्हणून, पण होत असणार 100%. म्हणून ते तेवढं त्या लोकांनी केलं आहे. पहिल्यापेक्षा चेंज आहे. तर पोचलोय फायनली गोवामध्ये. आता आम्ही गोवामध्ये आहोत. नारळाची झाडं दिसत आहेत काय समोर समोर इकडं आहेत. मस्त गोवामध्ये पोचलोय. अजून हॉटेल आपलं 3.3 किलोमीटर आहे. जाऊया आणि फटाफट चेंज करून बागाला पळूया, कारण की 10 वाजत आलेत. ऑलमोस्ट 10चा अरायवल आहे इथं. 10चा अरायवल दाखवतो आहे हॉटेलचा. जाणार, चेंज वगैरे करणार, फ्रेश होणार. 11 तर डेफिनेटली वाजणार आहेत. मग 11 नंतर 1-1.5 वाजेपर्यंत बागाला तिथं राहू आणि मग रिटर्न हॉटेलला येऊ.